स्तुती करीती तिची. त्या स्त्रियांनी तिला सांगितलं होतं, आता ऐकायचं नेमकं कोणाचं? ज्ञानी माणसाचं ऐकायचं असते, कोणाचं? गुरुचं, संताचं ऐकायचं असते. तिने ऐकलं त्या बाजूच्या स्त्रियांचं. त्या स्त्रियांनी तिला सांगितलं होतं, एक चांगली स्त्री दिसली की महाराज असंच बोलवितात, काहीतरी भस्मचुमटी म्हणून काहीतरी औषध देतात, असं त्या स्त्रीला सांगितलं होतं. म्हणून त्या स्त्रीनं ती भस्मचुमटी बोटं उकरड्यावर फेकली होती, असं तिच्या मनाला वाटू लागलं म्हणतात. दिनमाय पर्यंत पुत्री उत्तम जाया करीती रात्री, मगशेनी घेऊन पात्री मोक्ष भोगिती. त्या स्त्रीला त्या बाजूच्या स्त्रियांनी काय सांगितलं होतं, हे दिवसभर काय करतात, कुत्री म्हणून हिंडवतात गावानं त्या नाथपंथी लोक, आणि संध्याकाळी शेजेवर घेऊन भोग घेतात, असं त्या स्त्रियांनी सांगितलं. म्हणून मी त्याचं ऐकलो, असं तिच्या मनाला वाटू लागलं म्हणतात. आयसे पूर्वी माझं श्रुत सुखिया सखिया माझे श्रवण केले होते, परितोची बोल समस्त सत्य होऊ पाहत असे. आता तिला भीती वाटायला सुरुवात झाली. काय वाटलं, त्या स्त्रियांनी आम्हाला सांगितलं, पण आता त्याचेच बोल खरे होतात का? आता हा महाराज मला शाप देतो, असं भीती निर्माण झाली त्या सरस्वती नावाच्या ब्राह्मण स्त्रीच्या मनात. पुढे काय केलं म्हणतात, तरी आता कपाळ फुटके होणार ते होऊ शके, कान फाट्या करून चटके दशा करील की माझी. आता त्या स्त्रीला वाटू लागलं, माझं कपाळ म्हणजे माझं भाग्यच फुटकं आहे, कारण आता काय व्हायचं ते होऊ द्या, कारण मुलगा होत होता, मुलगा झाला नाही, मी ती उकरड्यावर भस्माची मोठी फेकली, आता जे व्हायचं ते होईल, आलिया भोगाशी असावे साधारण. तशा प्रकारे त्या स्त्रीने वाटलं, आणि वाटल्यावर काय झालं म्हणतात, तरी या ते कवन उपाय काही सूचना करू काय, हा ओळखुनी समय साधुनी आला परतोनी. आता काहीच कळणार गेलं, कारण खोटं बोलली होती त्या स्त्रीने, या महाराजाला खोटं समजलं होतं. आता ती 12 वर्षानंतर खरंच महाराज आला. आता तिला काय बोलावं, महाराजाला काय उत्तर द्यावं हेच कळणार गेलं. पुढे काय उत्तर देते, ऐसे रीती म्हणी जलपत, तरी गात्रे थरथरा कापत, अत्यंत भावेचे करुणी भरते शुद्ध पात्र सोडिले तिने. काय झालं, ती स्त्री महाराजाच्या समोर आता माणूस खोटा बोल